तुम्ही कुठे चालले आई थैली घेऊन? पप्पूला तुम्ही सर्व सांगितलं आणले आणि शंकरला सांगितलं आई. आई तुम्ही घरी थांबा ना. कशा गोष्टी करतो तू सुलोचना? मानधन नाही द्यायला लागत काय? अन का आलते काय शांताराम मामा आलते काय? नाही आई, शांताराम मामा आले नाहीत काय? तुम्हाला भेटले होते काय? नाही ना, तो संदीप भेटला होता, त्याच्याजवळ निरोप दिला मी. आता त्यांना सांगितलं की नाही सांगितलं. तुम्ही एक काम करा आई, तुम्ही डायरेक्ट शांताराम मामाच्या घरी चालले जा. उद्याचं वास्तू शांती आहे ते सांगून द्या आणि सर्वजण या म्हणा. ठीक आहे सुलोचना, येतो मी. आणि ते कोणी त्यांनी काही दिसत अजून घेऊन येतो. ठीक आहे आई. चला आता पहिले जातो शांतीच्या घरी. पाहिजे कसे जिवार येते शांतीच्या. आता शांतीला काय वाटते की मी घर बांधूच शकत नाही. अरे वा, बरं तर सविता भेटली. सविताबाई थांब. अरे वा शकुनाबाई, लय दिवसाने भेट झाली. शकुनाबाई लय खुशीत आठवून राहिली. भाजेने काही साडी गिरी घेतली वाटते. भाजेने काय घेतली साडी तुला माहित आहे का सविताबाई? मी घर बांधलं, माझ्या घराची वास्तुशांती आहे उद्या. येजो बरं, मी आता शांतीच्याच घरी चालली शांतीला सांगायसाठी. बापरे शकुनाबाई, मला वाटतं त्या पोरगा नोकरीला लागला. हा, माझा पोरगा नोकरीला लागला ना, म्हणून तर घर बांधलं. शांतीला सांगतो ना आता जाऊन. शांतीनं ते एक चक्कर नाही मारला ना, शांतारामनं नाही मारला. आता शकुनाबाई, आता भावजे भावाली येऊ देत नाही तर भाऊ काय करीन. पण तू काही घाबरू नको. आता शांताबाई तुले भर वैर घेऊन येते, झपक्याची साडी. पाय मग आता शकुनाबाई, ननदच्या घरी किती मोठं अयर घेऊन येते शांताबाई. आता तू शांताबाईला कमी नको समजू बरं. पाय तू आता भर अयर घेऊन येते की फक्त तोंड घेऊन येते. तर चालली मी. केवढी आहे व शांताबाई. शांताबाई सांगत आहे नाही ननदचं घर बांधणं चालू आहे की वास्तू आहे. आई येते मी मनीषाच्या घरून. ठीक आहे सविता, लवकर येतो. हो आई, लवकर येतो. चला आता मनीषाच्या घरी जातो, बसतो थोडा वेळ. तिकून आईच्या बी घरी चक्कर मारतो. आईची भेट नाही किती दिवसापासून. चिंतेजी बाबा कुठे गेले? चिंतेजी बाबा काय झालं? शांती चिंतेजी बाबा बोंबलून राहिली तू. चल ना, करो तयार झाली नाही का अजून? वावरांनी म्हणता ना चक्कर मारून ये म्हणून. बाया सांगा लागतात ना पराठी नींद द्यायले. काही लक्ष आहे की नाही ते वावरांनी? तिसरा दिवसभर डवरतं गावात. चिंतेजी बाबा तुम्ही तोंड सांभाळून बोला बरं. तुम्हाला 1000 वेळा सांगतो मी की चांगलं बोला. घरातलं वातावरण खराब करू नका म्हणून. जाय येऊ आगे आणि नीन जरासं. कसं समजते तुले? मी दिवसभर घाम गाळतो वावरांनी शांती, म्हणून मला गोष्टी येऊन राहिल्या. तुले काय वाटते? मी झोपून राहतो बंगईवर, झोके देते सून मला धंदा नाही की कोणता? डवरतो मी गावांनी. तुम्हाला तर असं वाटते की मी धंदा करतो की काय? हो माहिती थोडी भांडण करते वा माझ्या भावा सांग. शांती एवढी भांडतं माझ्या भावा सांगू तू? शांताराम पाहिजे शकुनाबाई, पण घे आज दिसतं तुला प्रत्यक्ष. माझ्या जगणं किती कठीण झालं या घरांनी म्हणून. शकुनाबाई लय कठीण झालं माझं जगणं. माझ्यासाठी फक्त आता मरणच सोपी राहिलं. शकुनाबाई शांती एवढी मस्ती घेऊ नको तू. आज मी तुया प्रत्यक्ष पाहिलं माझ्या भावासंग भांडताना तुले. शांती तुला एवढी गरमी चढली? कायची गरमी आहे तुला एवढी? विचार शकुनाबाई विचार. निरा घालून पाळून बोलते. मला दिवसभर धावून देते वावरांनी आणि शांती दिवसभर गावांनी डवरते. शकुनाबाई मायावर लय अत्याचार करून राहिली शकुनाबाई. शांती माहिती शकुनाबाई, जसं मी बायको बनलो आणि ते माझा नवरा बनली, एवढी मायावर दबाव टाकू राहिली शकुनाबाई. चुप बस शांताराम, तू शब्द बोलू नको. आणि लढणं पडणं हे माणसाच्या कामाने यात शांताराम. बापरे आज दिसले मला शांतीचे गुण. माझ्या भाषा कोण भांडतो तू? आजपासून दोघे जण अलग अलग राहा. शकुनाबाई माझ्या घरांनी रिकाम्या गोष्टी करायच्या नाही तुम्ही. तुम्हाला सांगतो मी, लय वेळा तुम्ही माझ्या भांडण लावून चालल्या गेल्या. कायच्यासाठी आला सांगा मला तुम्ही आता? पाहिलं शकुनाबाई, तुला बी हाकलून द्यायची फिकरत लागली. मला तर हाकलते शांती, पण तुला बी मागा लागली शकुनाबाई. चिंतेची बाबा काय बोलून राहिले तुम्ही? तुम्हाला तर समजून राहिलं काय? शांती मला सगळं समजून राहिलं शांती. मला माहित आहे ना तू माझ्यावर किती अत्याचार करू राहिली शांती.
आता माझ्या बहिणीनं डोळ्यानं पाहिलं. आता मी तरी काही ना काही केलं नाही. आता माझी बहीण पाहिजे काही ना काही तर माई इलाज करीनच शांती. मग तुला समजेन. शकुनाबाई चल चल, मी येतो तुझ्या घरी. शांताराम, माझ्या घराची वास्तू शांती आहे. मी तुम्हाला जेवण करायसाठी आमंत्रण द्यायला आली होती. मला वाटलं तुम्ही लय खुशीन दे असाल. येसान मस्त माझ्यासाठी भर वगैरे घेऊन, झपक्याची साडी घेऊन माझ्यासाठी. तुमच्या घरी तर येऊन पाहिजे तर तमाशे सुरुवात. हा बरोबर आहे शकुनाबाई. शांतीने माहितीच अगोदर ऑर्डर आणायला लागेल म्हणून म्हणून शांतीने भांडणं सुरू केली वाटते. आता ओळखलं शकुनाबाई मी म्हणून राहिलो शांती माझ्यासंग भांडणं कोण करून राहिली. हा रिकाम्या माणसा गोष्टी नका करू. मला माहित बी नाही काय आणि काय नाही. तर बहीण भाऊ सारखेच. शांती तुला मात बी नाही. आता थांब तू. आता माझ्या घरी 4 लोकांची तुही मीटिंग घेतो मी माझ्या घरच्या वास्तू शांतीच्या दिवशी. शकुनाबाई मला भेव नाही पडला बरं. अजिबात मला भेव नाही पडला. अशा 17 मीटिंगा घ्या तुम्ही. थांबतो आता. तू मस्तीच मुरवतो मी.